Audio Jungle. आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. श्री नवनाथ मंदिर संस्थान दामोदर कॉलनी कठोरा रोड अमरावती द्वारे आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कथा व दत्त जयंती महोत्सव. अमरावती कठोरा नाका दामोदर कॉलनी परिसरातील श्री नवनाथ मंदिर संस्थान येथे दत्त जयंती महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2024 पर्यंत हरिभक्त पारायण संतोष महाराज निंबाळकर यांच्या अमृतवाणीतून संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच श्री रामेश्वर महाराज इंगळे आळंदी यांचे रोज सकाळी 8 ते 11 श्री गजानन महाराज पारायण चालणार आहे. शनिवार दिनांक 14 डिसेंबरला भव्य श्री दत्त जन्म महोत्सव साजरा करण्यात आला. या जन्म महोत्सवानिमित्त महिला पुरुष शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन व दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री नवनाथ मंदिर संस्थान मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. अमरावती येथून सादिक शहाची रिपोर्ट. कॅमेरामॅन साजिद शहासह पाहत रहा भंडारा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनलसाठी. आता आम्ही पोहोचलेलो आहोत श्री नवनाथ मंदिर संस्थान दामोदर कॉलनी स्वावलंबी नगर कठोरा रोड अमरावती. आणि इथे दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून तर गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 पर्यंत दत्त जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन इथे सुरू केलेलं आहे. आणि 19 तारखेला इथे दत्त जयंतीचा महाप्रसाद इथं करण्यात येईल. तर आपण दामोदर कॉलनी स्वावलंबी नगर कठोरा रोड अमरावती येथील हा प्रसिद्ध नवनाथ संस्थान आणि इथं नवनाथ महाराजाचं हा मंदिर आहे. आणि आज दत्त जयंती निमित्त इथं सर्व हजर आहे, सगळे कार्यकर्ता पदाधिकारी आणि परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने या आयोजनात सहभागी झालेले आहे. तर हे पाहू शकता आपण. पहा, हा भव्य दिव्य मंदिर या परिसरातला नवनाथ महाराजांचा. हे पाहू शकता आपण. तर पाहू शकता आपण का हा मंदिर दामोदर कॉलनी स्वावलंबी नगर कठोरा रोड अमरावती या परिसरात 25 वर्षापासून अस्तित्वात आहे. आणि इथं तसेही दररोज भाविक भक्त दर्शनाला येत असतात. पण दत्त महाराज जयंती निमित्त इथं आज 12 तारखेपासून जे आहे एक दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्याच्यात जे आहे की पारायण झालेलं आहे, त्याच्यानंतर आता कीर्तन आहे आणि 19 तारखेला इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्या आधी 18 तारखेला इथं एक भव्य मिरवणूक निघणार आहे आणि त्याच्यात सगळे भाविक भक्तगण महिला पुरुष सहभागी होतील. ठीक, बस. नावाला पाहिजे बाहेरून घेतलं का? हा, इकडचं हे इथं आहे ना, बाहेरून घेऊन घेते. एक साडीचे Thank you.
Jana
स्वराज्यम वैराज्यम भारतम राज्यम महाराज्यमाधिपत्यमेतमे समन्वयाय सर्वोदान पृथ्वी समस्तताय एकराय एकतरे लोको विदो नर्दः परमेश्वर मर्त्यावतारे आविष्कृतांगे देवादाय एकदंडनाय विष्णुनाय देवे तन्नो दन्ति प्रचोदयात् इति अत्रि सुताय धीमहि अनुसयाय धीमहि प्रभु प्रचोदयात् समर्पयामि दत्ता भगवान की जय श्रीमद् भागवत पुराण की नवनाथ भगवान की नमः पार्वती हर हर महादेव आता लगेच हरिपाठाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि नंतर लगेच हरिभक्तपरायण वेदांत महाराज सत्यपाल यांचे शिष्य यांचे हरिकीर्तनाला सुरुवात होईल ठीक 7 वाजता तरी याची नोंद घ्यावी आता विश्वात्मके घरांची व्यंकटी सांडो सया शंकर मेरे देवानो उतापना परदरो विश्व सोदर मुझे पाओ देवानी वालुला उतापना सकल मंगली श्री शांति आर्य चंद्र मेघालयनमार्तंड वितापन सर्वाय सलासजन किंबहुना सर्व सुखी पूर्ण वजिद्वादि अखंडित आणि ग्रंथ पृथ्वी विशेष रूपी दृष्टार्थ विजय भवावे तमणे श्री विश्वेश्वराव विलगान पसावी देवी ज्ञान देव देव ज्ञान देव पूर्णमिदं प्रशस्तमादाय परमेवावश्यते शांति 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 भगवान की जय नवनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय उदाहरण करणारी दान करणारी जी मंडळी आहे आदरणीय हरिभक्त प्रवीण भाऊ काटकिडे एक तेल डबा कैलास भाऊ इंगोले एक सिलेंडर महेश घराणी एक तेल डबा अरुण भाऊ ठाकरे एक तेल डबा नारायणराव सुरशे सिलेंडर सुनील भाऊ मेश्रामजी सिलेंडर ज्योतिताई तांदुळकर एक तेल डबा रमेशराव काकरे एक तेल डबा रमेश भाऊ अवघड 50 किलो तांदूळ सिद्धेश राजेश कुमार आगरकर 120 किलो गहू धर्माडे दळण केंद्र महाप्रसादाचे संपूर्ण दळण नाही का आणि फ्री मध्ये आणि योगेंद्रजी मोहोळ महाप्रसादा करता नुक्ती म्हणजे बुंदी प्रवीण भाऊ जानवे 500 रुपये प्रशांत भाऊ हरमकर 1000 रुपये श्रेयश गोगरे 500 रुपये बबलू भाऊ वाडेकर 800 रुपये गजाननराव निचडे 1000 रुपये श्रावणी मुळे 101 रुपया शोभा साबडे 501 रुपया गिरीश भाऊ साबडे सांगडे 2000 रुपये युग शैलेशराव काळपांडे 1001 रुपया गोवर्धनराव सोळंके 501 रुपया प्रल्हादराव गाडवे 501 रुपया अभिषेक लव्हाडे 101 रुपया मनोज भाऊ नाकाडे 101 रुपये ज्याला उदार अंतकरणाने दान करायचं आहे ते तुम्ही इथे आणून पावती फाळू शकता किंवा ह्या कार्यकर्त्यांकडे देऊ शकता धन्यवाद हरे जय जय राम कृष्ण दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून तर गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 पर्यंत दत्त जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन इथे सुरू केलेलं आहे आणि 19 तारखेला इथे दत्त जयंतीचा महाप्रसाद इथं करण्यात येईल। तर इथं काही लोक आहेत, जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून। तर काय नाव दादा आपलं? हां, तर
कधीपासून कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे? 12 पासून या इकडे. समोर 12 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. अच्छा श्रीमद भागवत हरिभक्त निंबाळकर महाराज अच्छा आणि गजानन महाराजांचं पारायण सुरू आहे. सुरू आहे. हरिपाठ, काकडा अच्छा. आणि महिलांचं भजन वगैरे. तर अजून काय काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत? बाकी रात्रीचे कार्यक्रम कीर्तन वगैरे असतात. अच्छा. बाल आणि कीर्तनकार वगैरे. हा, तर दत्त जयंतीचा कार्यक्रम आजच आहे का? हा दत्त जयंतीचा कार्यक्रम आज होता. आज होता. उत्सव साजरा केलेला आहे. उत्सव साजरा केलेला आहे. तर आता हे किती तारखेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे? आपला या समजा 18 पर्यंत हे भागवत चालणार आहे. अच्छा, 18 पर्यंत भागवत 19ला चालणार. महाकाला हा. आणि काल्याचं कीर्तन. अच्छा. मिरवणूक 18 तारखेला. मिरवणूक 18 तारखेला. ग्रंथाची मिरवणूक. अच्छा. तर ते कुठून कुठपर्यंत निघणार आहे? हे आपल्या भागवत मंडपापासून अच्छा. पूर्ण पूर्ण एरियामध्ये. अच्छा. समता कॉलनी वगैरे. समता कॉलनी वगैरे पूर्ण एरियात हा. मिरवणूक निघणार वगैरे राहणार. दिल्ली वगैरे राहणार आहे त्याच्यात. अच्छा. काय नाव म्हटलं आपलं? माझं इंगडे महाराज, रामेश्वर इंगडे. तर हे होते आमच्यासोबत रामेश्वर इंगळे महाराज आणि यांनी आम्हाला आता माहिती दिलेली आहे. आणि आता अजून आमच्यासोबत एक महाराज जुळत आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर आपलं नाव? असं या थोडंसं असं. हा, रामकृष्ण हरी. माझं नाव संतोष महाराज निंबाळकर आणि जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून या परिसरामध्ये संपूर्ण कॉलनी मिळून हा कार्यक्रम सुंदर साजरा होतो. अच्छा. याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण लव्हाळे महाराज आहे आणि त्यांचे सगळे सवंगडी आहे. मला त्यांचे नाव माहिती नाही, पण मोठ्या उदार अंतकरणाने आणि ते महादान करतात आणि बहुसंख्येने या मंडपामध्ये महिला पुरुष श्रवण करण्याकरता येतात. इथे श्री दत्तात्रय प्रभूचं आणि नवनाथांचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये श्रद्धेने लांबून लांबून जवळजवळ 10-10 किलोमीटर वरून अमरावतीतून भक्त मंडळी येऊन आणि इथे दर्शन पण घेतात आणि दान धर्म पण करतात. आणि नवे नवे तर आता एवढा मोठा इथे वाढलेला आहे, प्रगती झालेली आहे. आदरणीय हरिभक्तपरायण खोडकेताईंनी पूर्ण हा परिसर बांधून दिलेला आहे आणि आता इथे मोठ्या प्रमाणात मोठा सभामंडप आदरणीय रविभाऊ राणा ते हे बांधून देणार आहे. आणि आणखी ही सगळी मंडळी जे जे मोठ्या प्रमाणाने दान देतील त्यांच्याकडे जाऊन हे कार्य चांगल्या पद्धतीने करायचं आहे, कारण की सगळी जुळलेली मंडळी मोठी मोठी मंडळी आहे. तर आता एक मिनिट सर, आता हे जे आहे महाराज केव्हापासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे? या कार्यक्रमाची सुरुवात झाली 12 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत. 19 तारखेपर्यंत आहे. 19 तारखेचा महाप्रसाद आहे. महाप्रसाद सुद्धा भव्य स्वरूपात राहते. आणि आज काय दत्त जयंती आहे? आज दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने सुद्धा सर्वांनी तो उत्सव साजरा केला. महाराज मंडळी, आदरणीय पुरुष मंडळी, आदरणीय महिला मंडळी आणि बहुसंख्येने हा दत्त उत्सव आज साजरा झाला. आणि उद्या या मंडपामध्ये श्रीकृष्ण उत्सव होणार. अच्छा. तर हे कार्यक्रम 19 तारखेपर्यंत चालणार आहे. 19 पर्यंत. काय नाव म्हटलं सर आपलं? माझं नाव हरिभक्तपरायण संतोष महाराज निंबाळकर. तर हे होते आमच्यासोबत हरिभक्तपरायण संतोष महाराज निंबाळकर आणि यांनी पण खूप छान माहिती दिलेली आहे हे दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त. अजून आमच्यासोबत जुळत आहे. हा, या 2 शब्द. काय नाव आपलं? आशा देवेंद्र लव्हाळे. हा, काय म्हणणार आपण? आमच्या ह्या परिसरामध्ये दामोदर कॉलनी, कठरा रोड, अमरावती येथे नवनाथ मंदिर आहे. या नवनाथ मंदिरामध्ये आज जवळजवळ 20 वर्ष होऊन राहिले हा कार्यक्रम होत आहे. आत्ता या वर्षीचा हा कार्यक्रम भागवत कथा आहे आणि हरिभक्तपरायण संतोषजी महाराज निंबाळकर यांच्या मुखध्वनीतून हा कार्यक्रम इथे साजरा होत आहे. या कार्यक्रम 12 तारखेपासून सुरू झाला आणि 19 तारखेला याची सांगत आहे आणि 19 तारखेला भव्य महाप्रसादाचं आयोजन आहे. भव्य महाप्रसादाचं आयोजन. काय नाव म्हटलं आपलं? आशा देवेंद्र लव्हाळे. तर हे होत्या आमच्यासोबत आशा देवेंद्र लव्हाळे आणि यांनी पण खूप छान माहिती दिलेली आहे की इथं जे आहे खूप उत्साहाने दत्त महाराज दत्त भगवानाचं जे जयंती निमित्त एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि एक 12 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. अजून जाणून घ्या आमच्यासोबत जोडत आहे. काय नाव आपलं? हरीश लवाळे. हरीश लवाळे. हां, काय म्हणणार आपण या उत्सवानिमित्त? हा दरवर्षी उत्सव नवनाथ महाराज मंदिर आहे इथे आणि आज दत्त जयंती निमित्त इथं भागवत कथा चालू झाली आहे 12 पासून. अच्छा. 19 तारखेला इथं महाप्रसादाचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि चांगल्या स्वरूपात इथं कार्यक्रम पार पडतो. अच्छा. काय नाव म्हटलं आपलं? हरीश लवाळे. तर हे होते आमच्यासोबत हरीश लवाळे आणि यांनी पण खूप चांगली माहिती दिली आहे का इथं मोठ्या उत्साहात भक्तगण इथं उपस्थित आहे. आणि आता इथं जे आहे आता काय याच्यानंतरचा काय कार्यक्रम आहे? आता संध्याकाळी अच्छा, कीर्तनाचा कार्यक्रम. या या अजून कोणी ते
या असं थोडं उजेड आता कारण की इकडे चेहरा नाही येणार हा ठीक आहे हा तोपर्यंत यांचं बोला नाही हा सर आपलं नाव बस 2 शब्द बोला ना काय नाव आपलं राहुल मुंदाने हा काय कार्यक्रम सुरू आहे इथं भागवत सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. भागवत सप्ताह हा म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्तानं समाप्ती झाली आहे. अच्छा 19 तारखेला समाप्ती होणार आहे. अच्छा 19 तारखेला समाप्ती होणार आज दत्त जयंतीचा कार्यक्रम आटोपला का आज अच्छा काय नाव म्हटलं आपलं राहुल मुंदाने हे होते आमच्यासोबत राहुल मुंदाणे आणि आमच्यासोबत जोडलं काय नाव सर आपलं माझं नाव शिवदास अवघड. इथे दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं इथे पार पडलेला आहे आणि 19 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात इथे घेण्यात येणार आहे आणि लांबून लांबून दूरदूरचे भक्त इथे येतात महाप्रसाद घेण्यासाठी येतात. काय नाव म्हटलं माझं शिवदास अवघड. हे होते आमच्यासोबत शिवदास अवघड आणि यांनी पण चांगली माहिती दिलेली आहे की हा जो कार्यक्रम आहे दत्त जयंती निमित्त 12 तारखेपासून सुरू झालेला आहे आणि 29 तारखेला 19 तारखेला महाप्रसादाचा इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यानंतर एक मिरवणूक निघणार आहे 18 तारखेला मिरवणूक निघणार आहे आणि 19 तारखेला इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अजून कोणी हा या ना 2 शब्द या या असं या म्हणजे थोडासा उजेड येते तुम्ही उभे राहा ना. म्हणजे कसा आता चेहरा तिकडे अंधार घेऊन झाला या असं झालं ना किरकिर म्हटलं काय नाव म्हटलं आपलं माझं नाव तेजस्विनी रवी बोबडे स्वावलंबी नगर इथे राहते. आमच्या इथे नवनाथ महाराज मंदिर आहे. तिथे आता 12 तारखेपासून सप्ताह चालू झालेला आहे निंबाळकर महाराजांचं आणि सकाळचं पारायण सुद्धा आहे आणि 12 तारखेपासून सुरू झालेला आहे. 19 तारखेला महाप्रसाद आहे. 18 तारखेला भव्य मिरवणूक निघणार आहे. तर हे आयोजन किती वर्षापासून इथं होत आहे इथे जवळपास 20 ते 19 वर्षापासून 20 ते 19 वर्षापर्यंत पासून सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पण इथं याच परिसरात राहता. अच्छा म्हणजे इथं तुम्ही प्रत्येक वर्षी येतात. हा दरवर्षीप्रमाणे इथे नित्यनेमाने येतात मी. अच्छा काय नाव म्हटलं आपलं तेजस्विनी बोबडे. हे होते आमच्यासोबत तेजस आणि बोबडे आणि अजून काही महिला मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय नाव आपलं माझं सुनीता किसनराव मोरे. मला यायला इथे 11 वर्ष झाले आता. त्याच्या आधीपासूनची मंदिर आहे इथं पण जे माझं कुलदैवत आहे ते मला मिळाल्यासारखं झालं असं. तिथं आम्ही जाऊ शकत नव्हतो मराठवाड्यात पण इथं मला घरी मिळाल्यासारखं वाटतं. खूप आनंद वाटतो मला त्याच्यात आणि इथं आता जवळपास मला 11 वर्ष होऊन राहिले तेव्हापासून मी सप्ताह पाहत आहे. त्याच्या आधीपासून पण चालू आहे. आता 12 पासून चालू झालेलं आहे तर 19 तारखेपर्यंत कार्यक्रम चालू राहतो. सकाळी 18ला होमपूजा वगैरे संध्याकाळी पालखी निघेल आणि पूर्ण एरियात फिरेल. 19 तारखेला महाप्रसाद आहे. काय नाव म्हटलं सुनीता किसनराव मोरे. हे आमच्यासोबत होते सुनीता किसनराव मोरे आणि अजून काही महिला मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय नाव आपलं मनीषा सचिन पाटील. हा काय बोलणार आपण आजच्या विषयात. आज दत्त जयंतीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. अच्छा तर याच्यानंतरचे काय कार्यक्रम आहेत. उद्या कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे. उद्या कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे आणि 19 तारखेला महाप्रसाद आहे. अच्छा आणि भव्य मिरवणूक निघणार आहे. 18 म्हणजे 18 तारखेला भव्य मिरवणूक निघणार आहे आणि 19 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम. खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. काय नाव मनीषा सचिन पाटील. तर हे होते आमच्यासोबत मनीषा सचित पाटील. अजून कोण आहे म्हटलं आपण बोलणार सर. 2 शब्द फक्त 2 शब्द बोला. आमच्यासोबत जुळत आहे पूर्ण असा. नरेंद्र वामनराव देशमुख. इथं 12-15 वर्षांचा कार्यक्रम चालू आहे आमचा. अच्छा त्यांचे सर्वात मोठं सहकार्य आहे देवेंद्रजी लवाड. अच्छा कार्यक्रम कधीपासून कार्यक्रम झाला 12 पासून सुरुवात झाली आहे. अच्छा आणि 18ला मिरवणूक निघणार आहे. अच्छा आणि 19ला महाप्रसाद. काय नाव म्हटलं आपलं नरेंद्र वामनराव देशमुख. नरेंद्र वामनराव देशमुख. हे होते आमच्यासोबत नरेंद्र वामनराव देशमुख आणि अजून आमच्यासोबत जुळत आहे. काय नाव सर आपलं रावसाहेब भोंडे. रावसाहेब भोंडे. काय आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय माहिती देणार आपण. आमच्या इथे दरवर्षी म्हणजे आतापर्यंत 15-16 वर्ष कंटिन्यू कार्यक्रम झाला. मधात थोडीशी कोरोना पिरियडमध्ये गॅप पडली आणि पुढच्या आणि मागच्या 1 वर्षापासून चालू झालेलं आहे. आता हे 2रं वर्ष. अच्छा आणि आमचे महाराज श्री निंबाळकर महाराज आमचे हे करतात भागवत करतात. अच्छा तर भागवत सप्ताह इथं
चालू राहतात. भागवत सप्ताह आता या चालू वर्षामध्ये डिसेंबरमध्ये 12 पासून ते 19 पर्यंत भागवत सप्ताह होता. आणि आता आज जी आहे, आज जयंतीचा आज दत्त जयंती झाली. अच्छा दत्त जयंतीचा अच्छा 25-30 वर्षापासून हे देवस्थान संस्थान अस्तित्वात आहे. आणि 25-30 वर्ष म्हणजे निरंतर इथं कार्यक्रम चालू राहतात. अच्छा, काय नाव म्हटलं आपण? माझं नाव रावसाहेब भोंडे. हे होते आमच्यासोबत रावसाहेब बोंडे. आणि याच्यासोबत आम्ही जाणून घेऊया लवाळे सर त्यांच्याकडूनही आपला पूर्ण परिचय द्या. देवेंद्र सदाशिवराव लवाळे. हां, जोड्या ना. इथं मी 25 वर्षापासून इथं कार्यक्रम करीत आहे. लोक माझ्यासोबत जोडलेले आहेत. अच्छा, नवनाथ मंदिर हे 25 वर्षापासून देवस्थान आहे. दत्त आणि नवनाथ मंदिर अच्छा आहे. आणि भागवत सप्ताह 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत चालू राहणार. अच्छा, ट्रस्टी ट्रस्टी. हा, अजून कोण कोण आहे या ट्रस्टमध्ये? मी सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा आहे? बोबडे आहे. अच्छा, रावसाहेब भोंडे आहे. हां, नरेंद्र देशमुख आहे. अच्छा. लवाळ आहे. हां हां, योगेंद्र मोहोळ आहे. उमेकर रविभाऊ उमेकर आहे. किशनराव मोरे आहे. अच्छा, संजय भाऊ लवाळ आहे. राहुल भाऊ मुंदाने आहे. गवाळे भाऊ, गवडी भाऊ आहे. शेळके भाऊ आहे. काडपांडे आहे. 10-12 जण. अच्छा, म्हणजे आपण सगळे मिळून जे आहे या कार्यक्रमाचं आयोजन करतात. अच्छा, आपलं पूर्ण नाव काय म्हटलं? देवेंद्र सदाशिवराव लवाळे. तर हे होते आमच्यासोबत देवेंद्र सदाशिवराव लवाळे. यांनी पण आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे. आणि दत्त जयंतीचा कार्यक्रम सुरूच आहे. अजून 19 तारखेपर्यंत इथं फारसे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याच्यात पालखीचा आहे, मिरवणूक आहे. त्याच्यानंतर 19 तारखेला भव्य दिव्य महाप्रसादाचं इथं आयोजन केलेलं आहे. तर इथं या एरियातले, या परिसरातले सगळे नागरिक इथं एकत्रित होतात आणि या उत्सवाचा चांगला आनंद घेतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. अजून कोण हे घेता का थोडंसं? हे घेऊन जा. तर हे पाहू शकता आपण इथं नवनाथ मंदिराचे, नवनाथ संस्थानचे सगळे पदाधिकारी इथं उपस्थित आहे, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि 12 तारखेपासून इथं हे कार्यक्रम सुरू आहे आणि 19 तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. आणि आज दत्त जयंती निमित्त इथं काही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याच्यानंतर आता कीर्तनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर मग अजून विविध कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहे. तर हे सगळे पदाधिकारी इथं उपस्थित आहे, पाहू शकता आपण. चेक करून सगळ्यांचा परिचय देऊन द्या. तर जाणून घेऊ आपण सगळे पदाधिकाऱ्यांचा इथं परिचय. काय नाव सर आपलं? हरीशराव गुरुत्व लवाळे. हे आहे आमच्यासोबत हरीशराव गुणवंतराव लवाळे. आपलं नाव सर? माझं नाव शिवदास विठ्ठलराव अवघड. आपलं सर? माझं नाव राहुल मुंदाने. देवेंद्र सदाशिवराव लवाळे. विनोद माधवराव पेडेकर. योगेंद्र भास्करराव मोहोळ. नरेंद्र वामनराव देशमुख. रावसाहेब भोंडे. रवी पुंडलिकराव बोबळे. चला ठीक आहे. हा, तुम्ही येऊन जा. असं येऊन जा. तुमचं काय नाव? गोपाल देवरावजी बुटे. आमच्यासोबत एक भक्त जोडत आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर काय नाव आपलं? श्यामकुमार इजाटे माझं नाव. हां, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आज मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांची चांगली गर्दी होती. आम्ही पण आज सध्याकाळी सगळे कामावर दिवसभराच्या दर्शनासाठी आलेलो. अच्छा. आणि इथे त्यानिमित्तानं भागवत सप्ताहाचे आयोजन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. दत्त जयंतीच्या पर्वावर हा खूप मस्त कार्यक्रम या परिसरामध्ये आयोजित केलेला आहे. आणि आता थोड्या वेळामध्ये इथं सत्यपाल महाराजांचे शिष्य त्यांचा एक भारुडाचा किंवा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर हे या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने हे काम होते. त्याच्याबद्दल खूप भाविक भक्त इथं दर्शनाला येतात. आताच गजानन महाराजच्या मूर्तीची पण इथे स्थापना झालेली आहे.
हां, तरी त्या परिसरामध्ये खूप म्हणजे चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. खूप खूप धन्यवाद. काय नाव म्हटलं आपलं? श्यामकुमार इझाटे. श्यामकुमार इझाटे. तर हे होते आमच्या सोबत भाविक भक्त श्यामकुमार इझाटे. आणि पाहू शकता आपण की आता इथं जे काही कार्यक्रम इथं झालेला आहे भंडारा मंडल न्यूजच्या माध्यमाने आम्ही पूर्ण कव्हर केलेला आहे आणि आमच्या दर्शकापर्यंत पोहोचत आहे. तर पाहू शकता की 12 तारखेपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि 29 तारीखपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. आणि आज दत्त जयंतीचं आज कार्यक्रम आटपलं. आता याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि याच्यानंतर 18 तारखेला एक इथून मिरवणूक निघणार आहे जे या परिसरात फिरणार आणि मंदिरावर पोहोचणार आहे. आणि हा नवनाथ देवस्थान एक 25 वर्षापासून इथं अस्तित्वात आहे आणि खूप काही भक्तगण इथं येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. आणि आता जे आहे का पुढचा जे कार्यक्रम आहे 19 तारखेला इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी इच्छा पदाधिकाऱ्यांनी आणि नवनाथ संस्थान मंडळाचे जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे त्यांनी आवाहन केलेलं आहे की महाप्रसादाला आवर्जून उपस्थित राहावे. याच्यासोबतच मी सादिक शाह भंडारा मंडल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन साजिद शाहसह पाहत राहा भंडारा मंडल न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.